मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,644 वरती। 23,644 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की ॲनालिसिसचे व्हिडिओ तर आलेले नाही आहे, तर त्या गोष्टीसाठी मला तुम्ही माफ करायचं आहे, कारण की काही घरगुती कारणांमुळे मी व्हिडिओ बनवू शकत नाही, माझ्याजवळ वेळच नसतो। आणि संध्याकाळी जर मी लेट होत असेल तर व्हिडिओ बनवायचा, एडिटिंग करायचं, अपलोडिंग करायचं, त्याच्यामध्ये खूप वेळ जात असतो, ती गोष्ट शक्य होत नाही माझ्याकडून। तर त्या गोष्टीसाठी तुम्ही थोडं समजून घ्यायचं आहे, ठीक आहे। जेव्हा वेळ मिळेल मला, मी लाईव्हवरती पण येत जाणार, त्यानंतर आपले व्हिडिओ जे आहेत ते पण वेळेवरती अपलोड होत जातील, ठीक आहे। मार्केटने एक डीप पण दिला होता, मार्केट खाली आलेलं होतं, हा आजचा लो होता, म्हणजे 23,460 पर्यंत मार्केट आलेलं होतं। 23,460 हा आजचा लो होता, पण क्लोज मार्केटने वरती दिलेला आहे। पण एक रेंज जर आपण बघितली, ही निगेटिव्ह कॅन्डल बघा, इथे ही जी बेरिश कॅन्डल बनली होती, हिच्यामध्ये जवळजवळ 1 2 3 4 5 ट्रेडिंग सेशन झाले, मार्केट ह्याच रेंजमध्ये ट्रेड करत होतं। कन्सोलिडेशनमध्ये मार्केट गेलेलं होतं, आज ब्रेकडाऊन दिला पण क्लोज खाली आलेलं नाही आहे, मार्केटने पुन्हा त्याच रेंजमध्ये येऊन क्लोज दिलेला आहे। आता हे मार्केट जे आहे इथे, हे काय पूर्णपणे कन्फ्यूज करणार आहे। जेव्हा पण मार्केट एका रेंजमध्ये असणार, हे कन्सोलिडेट झालेलं असतं मार्केट, आपल्याला माहीत नसतं की कोणत्या दिशेने ते जाऊ शकतं, ते अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतं की डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतं, हे आपल्याला माहीत नसतं। हे मार्केट जे असतं ना, पूर्णपणे साईडवेज असतं। पण ह्या लेवल ज्या असतात, जसं आपण इथे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करत असतो, त्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, की जर त्या सपोर्टच्या खाली मार्केटचा क्लोज येत असेल तर ते आपल्यासाठी एक निगेटिव्ह साईन, एक रेजिस्टन्सला ब्रेक करून मार्केटवरती थांबत असेल तर ते मार्केटसाठी चांगलं असतं। मग तीच गोष्ट या ठिकाणी होत नाही। हा एक झोन तुम्ही बघाल, मार्केट आपल्याला पूर्णपणे ह्याच रेंजमध्ये कॉन्सोलिडेट होताना दिसतंय। मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की जे स्ट्रॉंग स्टॉक असतात, रिलायन्स, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, हे जे स्टॉक असतात ज्यांचं वेटेज जास्त असतं, त्यांच्यामध्ये बाईंग येत नसेल तर इंडेक्स पण चालू शकत नाही, त्याच्यामध्ये बाईंगच येणार नाही। त्या स्टॉकमध्ये बाईंग येणं गरजेचं असतं। बाकीचे पण सेक्टर आहेत, तुम्ही बघताय बँकिंग पण आपल्याला थोडंसं वीक होताना दिसतंय, बँकिंग, त्यानंतर IT पण वीक होताना दिसतंय। आजच्या दिवशी IT मध्ये वीकनेस होता। FMCG ते कंटिन्युअसली आपल्याला खाली येताना दिसतंय। असे जे सेक्टर आहेत ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त आहे, त्यांच्यामध्येच बाईंग येत नाही आहे, तर इंडेक्स कसं चालणार मग? हे मार्केट परफेक्ट आपल्याला इथं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसतंय। आता उद्याचा ट्रेडिंग सेशन आहे समजा, त्याच्यामध्ये जर मार्केट कंटिन्युअसली इथे खाली येत असेल, आपण म्हणू शकतो की मार्केट आता इथे पुन्हा खाली येत आहे, म्हणजे मार्केटमध्ये शार्प फॉल झाला, त्यानंतर मार्केट इथे कन्सोलिडेट झालं आणि त्यानंतर ब्रेकडाऊन दिला, इथे होणार मार्केटचं स्ट्रक्चर खराब। म्हणजे हा जो सपोर्ट आहे 23,581चा, त्याच्या खाली मार्केटचा क्लोज येत असेल आणि कंटिन्युअसली ते खाली जात असेल, म्हणजे कुठपर्यंत, जवळजवळ 23,300च्या आसपास जर जात असेल तर मग आपण म्हणणार की पुन्हा हे स्ट्रक्चर मार्केटचं खराब होते। तसं पण खराबच आहे, पण हे इथे कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं मार्केट, त्याच्यामध्ये बाईंग येऊ शकते का? येऊ शकते। मग ज्या महत्त्वाचे लेवल असतात त्याच्यावरती मार्केटचा क्लोज यायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये रिव्हर्सल येतोय। जसं ही 23,800ची लेवल आहे बघा, प्रत्येक कॅन्डल बघा आणि तिचं निरीक्षण करा, तुम्हाला काय गोष्ट लक्षात येते की प्रत्येक वेळेला जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या वरती जात आहे, आपण एक राऊंड फिगर लेवल घेतोय 23,800ची, हा एक रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरती मार्केट थांबत नाही, सस्टेन होत नाही, तिथूनच काय येतं? रिजेक्शन। त्या लेवलपासूनच मार्केटमध्ये काय येतं? सेलिंग प्रेशर। त्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल, थांबत असेल, मग ते मार्केटसाठी एक चांगलं साईन असतं, ठीक आहे। आपण चार्टवरती जे निरीक्षण करतो ना, कॅन्डलस्टिकला बघून बायर सेलर काय करतोय ते आपल्याला त्या कॅन्डलस्टिकच्या माध्यमातून समजतं, ठीक आहे। आता उद्या पण जर कंटिन्युअसली इथे सेलिंग होत असेल तर परफेक्ट एक ब्रेकडाऊन मार्केटचे इथे होणार आणि मार्केट इथे वीक होणार। मग काही वेळेला असं होऊ शकतं की हा जो सपोर्ट आहे, म्हणजे मागच्या वेळेला जे मार्केट एक लोअर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर बनवते, या लेवलपर्यंत आलं होतं आणि इथूनच एक रिव्हर्सल मार्केटने दिलं होतं वरती, तर त्या लेवलपर्यंत पण येऊ शकतं मार्केट, सांगता येत नाही त्याचं कन्फर्मेशन की मार्केट खरंच एक बाउन्स घेऊन पुन्हा इथे खाली जात आहे का, की इथून पुन्हा रिव्हर्सल देऊन टाकतंय, म्हणजे त्याच्यामध्ये बाईंग येते। दोन्ही पॉसिबिलिटी या ठिकाणी होऊ शकते, लक्षात आलं सर्वांना। आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये, म्हणजे कोणते महत्त्वाचे सपोर्ट, रेजिस्टन्स, मार्केटचा ट्रेंड उद्यासाठी कसा असू शकतो, ते आपण 5 मिनिटांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर आपण जाऊ आता 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये। तर इथे बघा, सकाळच्या वेळेला मार्केट जे होतं गॅपडाऊन ओपन झालं होतं, आजच्या दिवशी गॅपडाऊन ओपन झालं आणि मार्केट सुरुवातीलाच आपल्याला माहिती आहे की सकाळच्या वेळेला थोडंसं व्हॉलेटाईल असतं, व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये खूप जास्त असते, ठीक आहे। जसं मार्केट सुरुवातीला थोडं खाली आलं, नंतर मार्केटने एक बाउन्स घेतला
आणि ताबडतोब मार्केट पुन्हा खाली येऊन गेलेलं होतं. पण 23,460 वरती आल्यानंतर 23,460 वरती आल्यानंतर मार्केटने पुन्हा इथे बाउन्स घेतलेला होता. ठीक आहे, एक रिव्हर्सल मार्केटमध्ये या ठिकाणी आलेला होता. बघा, प्राइस ॲक्शनवरती भर द्यायचं आहे की मार्केटमध्ये कुठे रिव्हर्सल येऊ शकतो आणि कोणता रेजिस्टन्स आहे, तो कसा ब्रेक झाला, तिथे कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर बनतं आहे ते बघून आपल्याला ओळखायचं असतं की खरंच इथून मार्केटवरती जाऊ शकतं का, मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो का, त्या गोष्टी आपल्याला ओळखायच्या असतात. बघा, मग जो मार्केटने ह्या ठिकाणी एक डीप दिलेला होता आणि डीपमध्ये ह्या ठिकाणी बाईंग आलेली होती. मार्केटमध्ये स्ट्रक्चर एकदम छान होतं इथे आणि नंतर पुन्हा मार्केट इथे थोडं रेनबाउंड झालं होतं. म्हणजे ही जी लेवल होती इथे रेजिस्टन्सचं काम करत होती. जी पहिली सपोर्ट होती इथे होती सपोर्ट, ती नंतर बनली रेजिस्टन्स आणि त्यानंतर रेजिस्टन्सचा ब्रेकआउट पण आपल्याला बघायला मिळाला. काही वेळ आपण या ठिकाणी लाईव्हवरती पण होतो आणि आपण बघितलं की मार्केट जे आहे ना पुन्हा एका रेजिस्टन्स लेवलला गेल्यानंतर त्यामध्ये सेलिंग आली होती. पुन्हा ही जी लेवल होती जी रेजिस्टन्सचं काम करत होती पुन्हा ती इथे सपोर्टचं काम करत होती. म्हणजे बघा लेवलचं किती महत्त्व असतं. नेहमी तुम्हाला सांगत असतो ना की लेवलला फॉलो करत चला, मार्केटच्या ट्रेंड आहे त्याला फॉलो करत चला. आता खालून जर मार्केट जर बघितलं ना आपण हे रिकवर झालेलं होतं पूर्णपणे. मग आता इथून ह्या लेवल ओळखण्यासाठी खूप सुटसुटीत आहे आपल्यासाठी की मार्केट जरी ते फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं प्लसमध्ये ओपन होते, थोडं गॅपअप होतं, तर आपल्यासाठी कोणत्या महत्त्वाचे लेवल असू शकतात. तर आपल्यासाठी पहिला रेजिस्टन्स जो असेल ना हीच लेवल 23,700 ही लेवल आपल्यासाठी असणार एक रेजिस्टन्स. जर मार्केट फ्लॅट किंवा थोडंसं गॅपअप ओपन होऊन 20-30-40 पॉईंटने गॅपअप ओपन होऊन जर या रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल तर मार्केट इथून पुन्हा ट्रेंडिंग होऊ शकतं. हा जो मूव मार्केटने आजच्या दिवशी दिला होता ना त्याचं कंटिन्युएशन इथे होऊ शकतं. हे कंटिन्युएशन पण ओळखायचं आहे आपल्याला. हे कंटिन्युएशन केव्हा होणार, जर मार्केट ह्या रेजिस्टन्सच्या वरती जर सस्टेन होत असेल, ह्या लेवलच्या वरती मार्केट जर थांबत असेल तर मग ते कंटिन्युएशन होत असतं. नाहीतर इथे काय होणार की हे जे ब्रेकआउट असतात ना या ठिकाणी ते फेल होऊन जातात. खूप वेळेला आपण बघत असतो बघा की मार्केट इथं फ्लॅट ओपन होतं, पहिलीच कॅन्डल अशी मोठी बनून जाते बुलिश कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल खाली येऊन जाते आणि मार्केट कंटिन्युअसली इथून खाली यायला लागतं. मग आपण याला काय म्हणतो असतो फॉल्स ब्रेकआउट फेल होऊन जातो. तिथे मार्केट त्या लेवलच्या वरती सस्टेनच होत नाही. थांबायला पाहिजे तिथे, थांबून एक अपमूव जसं इथे आलेलं नाही बघा, मार्केट थांबतंय काही अडचण नाही पण ते ब्रेकआउट देते आणि कंटिन्युएशन करते. तशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे. एक अपमूव पॉज, एक अपमूव पॉज ब्रेकआउट असं स्ट्रक्चर तयार व्हायला पाहिजे. जसं इथे काय होतं, अपमूव होता, मार्केटने इथे पॉज घेतला, पुन्हा ब्रेकआउट, त्यानंतर पुन्हा आता मार्केट इथे आलं पॉज घेतला. मग उद्या याचं कंटिन्युएशन होतंय का आणि काय स्ट्रक्चर त्या ठिकाणी बनवतंय ते आपल्याला बघायचं असतं. त्यावरून आपण मार्केटचा एक ट्रेंड ओळखू शकतो. मग त्यासाठी या लेवल काम करत असतात. इथे 23,700 ही लेवल आपल्यासाठी काय रेजिस्टन्सचं काम करणार आहे की एक ब्रेकआउट मिळाला, इथून कंटिन्युएशन होणार. नेक्स्ट हर्डल जो येणार आहे मग 23,791 म्हणजे मी राऊंड फिगरमध्ये पकडतोय की 23,800 ही लेवल मार्केटसाठी पुन्हा एक रेजिस्टन्सचं काम करेल. मार्केटमध्ये पुन्हा विकनेस केव्हा, मी इथे एक ट्रेंड लाईन आता ड्रॉ केली होती बघा, इथे अशा पद्धतीची ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती आणि ही लेवल माझ्यासाठी अजून पण सपोर्टचं काम करते बघा. मल्टिपल टाईम प्राईज इथे सपोर्ट घेते. पहिली इथे मल्टिपल टाईम प्राईज काय घ्यायची, रेजिस्टन्स. म्हणजे हा काय आपल्यासाठी महत्त्वाचा सपोर्ट असणार की मार्केट जर फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅपअप झालं ओपन, जर मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करत असेल म्हणजे 23,623 ही लेवल काय असणार सपोर्ट. या सपोर्टला मार्केट ब्रेक करत असेल आणि त्याच्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करत असेल तर ते स्ट्रक्चर मग मार्केटचं बेंड होत असतं. मार्केट काय होत असतं या ठिकाणी निगेटिव्ह. मग तिथून जर स्लिप झालं तर कोणता सपोर्ट असणार मार्केटसाठी, 23,555 ही लेवल मार्केटसाठी सपोर्टचं काम करणार. मार्केटमध्ये जर या ठिकाणी सेलिंग वाढली म्हणजे मार्केटने जर या सपोर्टला ब्रेक केलं, ब्रेकडाऊन दिला तर परफेक्ट एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत मार्केट इथे खाली येऊ शकतं. मग आपल्याला याच्यावरूनच मार्केटचा ट्रेंड ओळखायचा. आता मी जर म्हटलं ना, मला सांगा की आजच्या दिवशी मार्केटचा ट्रेंड कोणता होता, परफेक्ट मार्केट एक ट्रेंडिंग होता, आपण त्याला म्हणू शकतो अप ट्रेंड. पण इथे जर असं स्ट्रक्चर तयार व्हायला लागलं की मार्केट हे सपोर्ट ब्रेक करत चाललेलं आहे, 23,623चा सपोर्ट मार्केटने ब्रेक केला, मार्केट बरोबर ह्या लेवलपर्यंत येऊन पोहोचेल 23,550च्या आसपास. पुन्हा एक बाउन्स घेईल, समजा सपोर्ट येतोय, बाउन्स घेऊन पुन्हा त्या सपोर्टला ब्रेक केलं तर हे मार्केट परफेक्ट एक डाऊन ट्रेंडमध्ये येणार आहे. डाऊन ट्रेंड, मग तिथे आपण म्हणतो की मार्केट ट्रेंडिंग झालं. ट्रेंडिंग म्हणजे ते अप ट्रेंडमध्ये पण जाऊ शकतं किंवा डाऊन ट्रेंडमध्ये पण जाऊ शकतं. फक्त ती प्राईसची ॲक्टिव्हिटी आपल्याला ओळखायची की प्राईसचं स्ट्रक्चर कसं बनतं आहे. कारण की आपण मार्केटमध्ये जेव्हा काम करतो ना, स्विंग ट्रेडिंग करतो, इंट्राडेमध्ये पण काम करा, कोणत्याही ठिकाणी काम करा तुम्ही, आपल्याला मार्केटचा ट्रेंड माहीत असायला हवा की मार्केट कोणत्या ट्रेंडमध्ये जातं आहे, साईडवेज आहे काय करायचं आहे आपल्याला, अप ट्रेंडमध्ये जात असताना काय करायचं आहे
आणि मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये येत असतं तेव्हा मला काय करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग त्यासाठी ट्रेंड महत्त्वाचा असतो. आणि ह्या लेवल नेहमी सांगतो मी तुम्हाला कायमी येत असतात. हे तुम्ही बघताय, तुम्हाला मी लाईव्हवरती पण लेवल दाखवून देत असतो. ह्या लेवल तशाच असतात, मी डिलीट पण करत नाही, पण त्यानंतर पण आपल्यासाठी काम करतातच. हे टेक्निकल नॉलेज प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न करायचा आणि शिकत चालायचा. ठीक आहे, ऑप्शन ट्रेडिंग करू नका, इंट्राडेमध्ये काम करू नका, हे नेहमी तुम्हाला सांगत जाणार. मार्केटमध्ये संधी असतात, संधींचा फायदा उचलत चला, इन्व्हेस्टमेंट करत चला. स्टॉक असतात, ETF असतात, त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला. ठीक आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॉपलॉसचा वापर करत चला. बहुतेक जण स्टॉपलॉसचा वापर करत नाही, खास करून जे इंट्राडे करतात त्यांनी तर केलाच पाहिजे वापर स्टॉपलॉसचा. कारण की मार्केट कुठेही फिरतंय आजकाल, इतकी व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये ना, वरती जाणारं मार्केट हे मोठी कॅन्डल बनून जाते खाली. आपण म्हणतो की आत्ता मार्केट 23,500 वरती होतं, थोड्या वेळात ते 23,800 वरती जातं आणि 23,800 वरून पुन्हा 23,500 येण्यासाठी ते वेळच लावत नाही, 15-20 मिनिटांमध्ये येऊन जातं. एवढी व्हॉलॅटिलिटी, इतके उतार चढाव दिवसभरामध्ये होत असतात. मग जर तुम्ही ते ऑप्शन ट्रेडिंग करताय किंवा इक्विटीमध्ये पण इंट्राडे करताय, मार्केट तुमच्या दिशेने गेलं तर तुम्हाला प्रॉफिट आहे, पण तुमच्या अपोजिट जर गेलं तर तुमचं नुकसान ठरलेलं आहे. मग नुकसान कमी घ्यायचं असतं मार्केटमध्ये, नेहमी लक्षात ठेवायचं, नुकसान कमी आणि प्रॉफिट जास्तीत जास्त. त्यासाठी मग स्टॉपलॉसचा वापर प्रत्येकाने केला पाहिजे. तर माझ्या मते सर्वांना निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कमेंट पण करायचं आहे सर्वांनी, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.